विवेक विचार मंचचे पोहनेरकरजी, विवेक विचार मंच, बार्टी, आरटी, बाटू या संस्थांनी पुढाकार घेऊन राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक न्याय हा विषय घेऊन चौदार तळ्याला 100 वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी, हा संदर्भ लक्षात घेऊन एक सामाजिक न्याय परिषद अशी आज आपण घेतली. त्याला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 300 पेक्षा अधिक संस्थांनी सहभागी होणं आणि संख्याही खूप चांगली, सुमारे 800 पेक्षा अधिक संख्या, हे मला वाटतं या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे. सामान्यतः दलित चळवळ, त्यांचे प्रश्न म्हणजे केवळ दलित आणि दलित संघटनांचेच प्रश्न आहेत असं जे लोक मानत होते, हे चूक आहे. हे ठरवणारी ही परिषद आहे. आपल्या देशातील सर्व समाजांनी मिळून देशातील ज्या समस्या आहेत त्या सर्व आपल्या आहेत असं मानून त्या सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर हळूहळू त्याचं स्वरूप हा आमचा समाज आहे, हा आमचा प्रश्न आहे आणि तो आम्हालाच सोडवला पाहिजे अशी भूमिका जर आपण सगळ्यांनी घेतली तर मतभेद, आज वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष, समाजातले हेवे दावे हे सगळे दूर होतील. परंतु आजची स्थिती जी आली ती तर एका दिवसाने आलेली नाही. तेव्हापासून संघर्ष चालू आहे. पाणी पितांचा एक साधा संघर्ष. C.K. बोले नावाचे पार्षद होते मुंबई विधानसभेमध्ये आणि त्यांनी तो प्रथम एक प्रस्ताव मांडला की सार्वजनिक जे पाणी आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याचा आधार घेऊन हा इथला संघर्ष सुरू झाला. बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. काही वेळा मला असं वाटतं की महापुरुषांना आपण समग्रतेने पाहिलं पाहिजे. त्या महापुरुषाची उंची, महापुरुषाचं चिंतन, महापुरुषांनी दिलेले कृती कार्यक्रम आणि त्याच्यातून निर्माण झालेली परिवर्तनाची एक लहर, अशा क्रमाने जर आपण पाहिलं तर महापुरुष जे जे आपल्याला सांगतात त्याचा योग्य अर्थ आपण घेऊ शकतो. चौदार तळ्याचा सत्याग्रह इथे झाला. तर चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा एक जाहीरनामा मांडलेला होता. जाहीरनाम्याचं नाव काय होतं? हिंदू मात्राच्या हक्काचा जाहीरनामा. दलितांच्या हक्काचा जाहीरनामा असा नाही मांडला. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू मात्राचा हक्क आहे इथं पाणी पिण्याचा. जसं सगळ्या हिंदूंचा हक्क आहे तसा आमचाही हक्क आहे, कारण आम्ही हिंदू आहोत. हिंदू मात्राच्या हक्काचा जाहीरनामा, त्यांनी त्याच्यात कुठल्याही प्रकारचा वेगळेपणा नाही आणला. हा सगळ्यांनी मिळून सोडवायचा प्रश्न आहे हे त्यांनी केलं. त्याच्यात त्यांना सहकार्य सगळ्या प्रकारच्या मंडळींनी केलं. जोशी होते, इथले सहस्रबुद्धे होते, अनेक प्रकारची मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि त्या सगळ्यांनी त्यांना मदत केली. तो संघर्ष आपल्याला पुस्तकामध्ये अनेकांनी मांडला आहे, मी तपशिलात जात नाही. परंतु पहा जरा, मनुस्मृती जाळली इथेच. ज्या मनुस्मृतीमध्ये मानवाला धक्का लागेल अशी काही विधानं आहेत तर ती जाळून टाकायची आहेत. ती असता कामा नये समाजात.
म्हणून मनुस्मृती जाळली. जाळली कोणी? सहस्त्रबुद्ध नावाच्या एका त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाळली. आपण म्हणताना म्हणतो डॉक्टर आंबेडकरांनी जाळली. असं म्हणत असताना सत्य जे आहे त्यातलं समाजातल्या घटकांना घेऊन मनुस्मृती सगळ्यांच्या हिताची नाही असं ज्याच्यातनं ध्वनी होतं आहे ते प्रत्यक्ष व्यवहारात आणलं त्यांनी. असं त्या काळातली कुठलीही गोष्ट घ्या त्यांनी जी केलेली आहे. बाबासाहेबांचं मूल्यमापन जर आपण करायला गेलो तर आपण त्यांच्या प्रेमातच पडतो. म्हणजे आता त्यांनी मूकनायक सुरू केलं. हाच परिसर आहे. तो नायक आहे, या देशाचा नायक आहे, पण तो मुका आहे, त्याला बोलता येत नाही. आमचा नायकच मुका आहे. मूकनायक हे त्याचं हे जे वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी, त्याच्यावर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग दिला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, अंकही माहीत आहे सगळ्यांना. का दिला? हा प्रश्न सोडवताना सगळा समाज एकत्र लागणार म्हणून दिला. बहिष्कृत भारत 27 साली सुरू केलं. त्याच्यावर संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे. कधीतरी आपण सगळ्यांनी समग्रतेने बाबासाहेबांकडे पाहिलं पाहिजे. मग तरच आपल्याला आपले दोष सुद्धा कळतील. त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे, जनता नावाचं त्यांनी सुरू केलं, त्याच्यावर महाभारतातला श्लोक आहे. मी बाबासाहेबांच्या संबंधात सांगतोय. आणि समग्र परिवर्तनासाठी जी गरज आहे, सगळा समाज बरोबर येण्याची गरज आहे. जे मगाशी आपले शरणकुमार जे सांगत होते की एकमेकाच्या हातात हात घालून गेलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, ती भूमिका पहिल्या दिवसापासून बाबासाहेबांची आहे, सर्वार्थाने. आणि आपण जर त्याचा नीट विचार केला, अभ्यास केला, तर बाबासाहेब आंबेडकर हे काही त्यांचं मूळ आडनाव नाही आहे. त्यांचं आडनाव आहे सकपाळ. आंबडवे नावाचं गाव आहे, तिथे एक त्यांचं घर सोडून बाकी सगळ्यांचे आडनाव आजही सकपाळ आहेत. पण आंबेडकर नाव कुठलं आलं? तर त्याचे एक शिक्षक होते साताऱ्यामध्ये, ते ब्राह्मण होते आंबेडकर नावाचे. आजही त्यांची फॅमिली आहे, आजही त्यांचे काही लेख येत आहेत. आणि बाबासाहेब असं म्हणाले की अत्यंत कळवळीने मला भूक लागेल म्हणून स्वतःच्या डब्यात माझा डबा आणणारे, माझी काळजी घेणारे असे माझे ते शिक्षक आहेत. मला कधी जमलं तर मला त्यांच्यावर लिखाण करायचं. आता हे समाज म्हणून आपण कसं पाहणार याच्याकडे? कारण मुळात जर आपण मूळ प्रश्नाकडे मूलभूत दृष्टिकोन अंगीकारला नाही आणि एक जरी छोटीशी जरी चूक केली तर एका बिंदूपासून न समजणाऱ्या अंतरात असणाऱ्या 2 रेषा जर बाहेर पडायला गेल्या तर हळूहळू त्या वाढत जातात. त्यामुळे ती चूक होऊ नये म्हणून या महापुरुषांना आपण समग्रतेने समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला जगण्यासाठी दिलेलं एक विचार वैभव आहे, एक विचार विश्व आहे. आपण कसं जगावं यासाठी त्यांची प्रत्येक कृतीही तशी आहे. बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांचा संदर्भ आहे त्याच्यात. हा कार्यक्रम कसा आला आहे बघा. तर शाहू महाराज रयतेचा राजा हे आपण म्हणतो, कारण त्यांचं सगळं जीवन तसं आहे. कोल्हापूर संस्थानचे ते राजे होते. तिथं त्यांनी काय केलं, मी राजा आहे आणि माझी प्रजा आहे. त्या प्रजेच्यामध्ये जो कोण आज ज्याला आपण वंचित म्हणतो, दलित म्हणतो, पीडित म्हणतो, असा कोण आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा त्यांना बाकी सांगणारा कोण नव्हतं. काही संदर्भ होते छोटे. मग त्यांनी सुरुवात केली. त्याचा मगाशी एक उल्लेख झाला, गंगाराम कांबळे याने हॉटेल काढून दिलं.
सत्यशोधक हॉटेल काढून दिलं. आता त्यांना माहीत होतं हॉटेल काढून दिलं तरी हॉटेलवर चहा प्यायला कोण जाणार नाही, कारण ते त्यांच्या दृष्टीने अस्पृश्याने काढलेलं हॉटेल आहे, तिथं कसं जायचं. मग महाराजांनी काय केलं, स्वतःच तिथं चहा प्यायला जायचे. सगळ्या बरोबर कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना, आपल्याबरोबर जे भेटायला आले त्यांना घेऊन चहा प्यायला जायचे. म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून जे आपल्याला म्हणायचं आहे, जे सांगायचं आहे ते प्रत्यक्ष कृतीतनं घडवणारा असा हा राजा होता. समाज शिकला पाहिजे, काही परिस्थिती आहे मग आरक्षण पाहिजे. आरक्षण पाहिजे ते 50% आरक्षण देणारा, कल्पना करा कुठल्या कालखंडामध्ये त्यांनी दिलं 50%, आणि ते त्याने एक्झिक्यूट केलं. जर एखादा मुलगा शाळेत आला नाही तर 1 रुपयाचा दंड असायचा. म्हणजे एका बाजूला ही सक्ती आहे की तो यायला पाहिजे नाही तर दंड, आणि दुसऱ्या बाजूला त्याला शिक्षणासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजे, कारण माझी ती प्रजा आहे, माझी प्रजा, सगळी प्रजा एका समान पातळीवर जगली पाहिजे असा विचार करणारे. ते एकदा चालले होते रस्त्याने असे, तर एक मुलगा दिसला चांगला, थोडा तरुण, चांगला मुलगा वाटला त्याला. इकडे म्हणजे काय करतोस, काही नाही करत. शिक्षण किती झालं, नाही शिकत म्हटलं. व्यायाम करतोस की नाही, नाही करत म्हटलं. करशील काय, करीन म्हटलं, मला काही माहीत नाही. कोणची कोरवा नावाची एक भटक्या जमातीतला हा मुलगा, त्याला त्यांनी त्याची सगळी व्यवस्था लावली. व्यायामशाळेत जायला सांगितलं, खुराक लावला, त्याला दूध मिळेल असं व्यवस्था केली, आणि सतत ते चालू राहिलं पुढे. आणि तो मोठा पेहलवानही झाला नंतर. हेही विसरले आपण ती काय व्यवस्था केली होती, पण राजाने केलेली व्यवस्था ती चालू राहणार, चालू राहिली पुढे. एक दिवस त्या राज्यामध्ये पंजाबमधला एक मल्ला आला, आणि तो जाहीर आव्हान द्यायला लागला की ज्याची कोणाची हिंमत असेल या राज्यामधली, संस्थानामधली, त्याने आता जाहीर आव्हान देतोय आपल्या राज्यात येऊन, आणि नाही कोण उद्या असं समोर आला तर तेवढ्यात शाहू महाराजांना आठवलं, तो पोरगा एक आपण त्याला एक सांगितलं होतं, तो आता काय करतो बघावा. म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, त्याला शोधून आणला. तो म्हणजे काय चांगला धष्टपुष्ट होता, काय व्यायाम करतो, हो करतोस महाराज, तुम्हीच सांगितलं. तुझी व्यवस्था आत्तापर्यंत सगळी होते, कुस्ती करता येते का, हो येते. करशील काय कुस्ती एखादी, हो म्हणले. तो म्हणला की बघा आलाय पंजाबमधला, त्याच्याबरोबर कर कुस्ती. हा गेला आणि धरून त्याला जो आपटला सोडलाच नाही, त्याला जो आव्हान द्यायला आला होता. हा मुलगा कुठला होता, कोणची कोरवा नावाच्या का भटक्या जमातीतला भटकत असणारा मुलगा त्यांनी शोधला, आणि तो इतक्या मोठ्या पदावर त्यांनी नेला. कृतीने माणसाला काय करतायत ते कळतं समोर. एकदा चोरी झाली, काहीतरी कोणतरी आलं, का चोऱ्या होत आहेत, अहो ते पारधी समाज चोरी करतो आपल्याकडचा. पारधी समाज बोलवा, सगळे कुठं आहेत ते बोलावले. विचारलं महाराजांनी, काय रे चोरी करता काय. तो थोडा वेळ गेला इकडे तिकडे, पण म्हणजे महाराज काय करायचं काय आम्ही सांगा. आम्हाला कोण दारात उभं करत नाही, आम्हाला आमच्यावर कोण बोलायला कबूल नाही, आम्हाला कोण काम देत नाही, जगायचं कसं ते सांगा ना. म्हणून आम्ही चोरी करतो. शाहू महाराज म्हणले, मग तुमच्या जगण्याची व्यवस्था केली तर चोरी सोडाल, हा सोडेल. मग त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं, सगळ्या पारधी समाजाला बोलावलं. म्हणजे आजपासून ह्या कोल्हापूर संस्थांच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची. ह्या संस्थांना एकही चोरी होता कामा नये, एकही गुन्हा होता कामा नये, सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे, ही जबाबदारी तुमची. त्यांनी घेतली. मग कोल्हापूरचं संरक्षण करण्याची जबाबदारी पारधी समाजाकडे आली. याला राज्यकर्ता म्हणतात. राज्यकर्त्यांच्या समोर ज्यावेळी प्रश्न उत्पन्न होतो तर त्याला तसं नीट उत्तर शोधता आलं तरच ते प्रश्न सुटतात. केलं ना त्याने.
आता मी मुद्दाम सांगतोय या भटक्या जाती जमातींची उदाहरणं मुद्दाम सांगतोय. एक SCचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. बाकी अनेक गोष्टी आहेत. एकदा ते स्नानाला गेले, नेहमीच जात होते, तर त्यांच्याबरोबर एक पुरोहित असायचा. तर पुरोहिताने मंत्र म्हणायचा आणि मग यांनी स्नान करायचं. तर एकदम रास भागवत नावाचे एक प्रकांड पंडित असे एक शास्त्री आले होते महाराजांकडे. मग ते कुठे चालले, तर स्नान आलं, तर मी पण येतो म्हणले. मग ते बरोबर गेले त्यांच्या. तिथं गेलं ते लक्षात आलं की हे जे स्नान करतायत, तर हा जो मंत्र म्हणतोय तो पुराणोक्त मंत्र म्हणतोय. हा राजा आहे. आणि मग ह्या राजाला ज्यावेळी तो स्नान करतो त्यावेळी ज्याला वेद म्हणतो वेदोक्त मंत्र म्हणायला लागतात. तर हे एकदम गडबडले. ते महाराजांना म्हणले, महाराज चुकतंय सगळे, असं नाही आहे. तर म्हणले विचारा त्याला. बोलावलं त्याला. म्हटलं का हो तुम्ही पुराणोक्त मंत्र म्हणताय? म्हणले हां. महाराज क्षत्रिय आहेत, वेदोक्त म्हटले पाहिजे. त्याचे म्हणले क्षत्रिय कसले? आता कलियुगामध्ये क्षत्रिय वगैरे काय नाही, सगळे शूद्रच आहेत. जो पुरोहित त्यांच्याकडे रोज स्नानाच्या वेळी येतोय त्याची मानसिकता काय? हे शूद्रच आहेत. महाराजांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं हे असं आहे. मग त्याने असं केलं की आपल्या संस्थानामध्ये क्षात्र जगद्गुरू हे पद निर्माण केलं. जगद्गुरू हा क्षत्रियामधला, क्षात्र जगद्गुरू हे त्यांनी सुरू केलं. त्याचा एक खूप मोठा परिणाम महाराष्ट्रावर आहे. अभ्यासकांनी त्याचा मुळातनं अभ्यास करावा, लक्षात येईल. त्या काळातल्या खूप मोठ्या मंडळीने त्यांच्या या कृतीला समर्थन दिलेलं आहे. ते ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली की हे जे वेद बीज म्हणायचे आहेत, हा समजा ह्याला आपण बोलावलं का अमुक बोलावलं, आणि माझ्या राज्यामधल्या सगळ्यांना वेदमंत्र आले पाहिजेत. म्हणून त्यांनी वेदमंत्रांसाठी, वेद शिकवण्यासाठी शाळा सुरू केल्या, वेदशाळा सुरू केल्या. त्याच्यामधलं बहुजन समाजाला वेद शिकवले. आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्येष्टी ज्यांनी केली ते बहुजन समाजातले तिथंच शिकलेल्या 2 बहुजन समाजातल्या जे पुढं पौरोहित्य करत होते त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार केलेले. म्हणजे एक गोष्ट जर बदलायची असेल तर त्याला योग्य प्रकारची कृती करावी लागते. मगाशी पोहणे सांगत होते आपल्याला की कृती काही गोष्टी कराव्या लागते. तर ते कृती केल्याशिवाय कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तर राजासारखं असं करावं लागतं. प्रकांड पंडित असणारा हा राजा इंग्लंडला गेले एकदा. इंग्लंडला गेले, आता मांडलिक होते इंग्रजांचे. इंग्लंडला गेले, मग राजा आला, मग त्याचे सत्कार अमुक तमुक सगळं झालं. पण इंग्रजच ते काहीतरी जरा मिस्चिवसपणा करावा असं त्यांच्या मनात आलं. आणि मग त्यांच्या सत्काराचं भाषण करणारा उभा राहिला आणि त्यांनी लॅटिन भाषेमध्ये भाषण केलं. लॅटिन म्हणजे इंग्रजी अगदी जुनी. आपण जसं म्हणतो आपल्या सगळ्या भाषांची जुनी संस्कृत भाषा आहे, तशी लॅटिन म्हणजे इंग्रजांची जुनी सगळ्यात भाषा. त्याच्यात भाषण केलं. आता यांना काही समजण्याचं कारण नव्हतं, एखादा हडबडला असता. पण यांनी काय केलं, हे भाषणाला उभे राहिले सत्काराला उत्तर द्यायला आणि संस्कृत भाषेतनं उत्तर दिलं इंग्लंडमध्ये. आता संस्कृत भाषेत कुणाला कळण्याचं काही कारण नव्हतं, पण बोलण्याची हिंमत नव्हती. तुमची लॅटिन ना, आमची संस्कृत आहे. तर आर्य समाजी होते. त्यामुळे एखाद्या माणसाचा एक सामग्र्याने आपण विचार केला पाहिजे. त्यांना कळलं डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर म्हणजे त्यावेळी डॉक्टर नव्हते, आंबेडकर नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगला शिकतो आहे, त्यांना कळलं. म्हणून ते शोधत आले मुंबईमध्ये. भायखळ्यामध्ये एका चाळीमध्ये राहत होते बाबासाहेब. तिथं गेले आणि घरी जाऊन सत्कार केला त्यांचा. आज आपण जे सांगतोय बाबासाहेब इतकं पुढे गेले, तर जी कारणं आहेत त्यातलं हे एक कारण आहे ना
की अशी माणसं पाठीमागं उभी होती, त्यांच्या पाठीमागं उभे राहिले. त्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचं, त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. त्या अस्पृश्यता परिषदा व्हायच्या त्या कालखंडामध्ये. ते व्हायच्या शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली. माणगावची जी परिषद आहे ती त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेत त्यांनी सांगितलं, याच्यापुढे अशा सभेसाठी माझी तुम्हाला गरज नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुम्हाला ह्याच्या पुढच्या कालखंडामध्ये मार्गदर्शन करतील. आणि म्हणजे एका राजाने नेतृत्व प्रस्थापित केलं, एका राजाने नेतृत्व प्रस्थापित केलं की हे तुमचे नेते आहेत. सगळा समाज असा जर एकमेकाच्या जवळ आला तर अनेक प्रश्न सोपे होतात, सोपे जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, आता बाबा हे 100 वर्षापूर्वी काही घटना घडल्या, आज त्याचे परिणाम काय काय होत आहेत. आज आता इथे महाराष्ट्र शासनाने लक्ष घातलं, केंद्र शासनाने लक्ष घातलं आणि 20 मार्च तुम्हाला निमंत्रण पण दिलं की पंतप्रधान त्याच्या उद्घाटनासाठी येतील, 100 वर्ष पूर्ण होतात म्हणून. आम्ही मंडणगडमध्ये एक प्रयोग केला. मंडणगडचे काही वकील भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची वकिली सुरू केली, त्या वकिलीला आता 100 वर्ष होत आहेत आणि इथे कोर्टच नाही आपल्याकडे मंडणगडात, तर आम्हाला एक कोर्ट द्या. देवेंद्र फडणवीस कायदा मंत्री आहेत, ते म्हणले दिलं. त्याच्या भूमिपूजनाला आले होते. सरन्यायाधीश त्यावेळी झालेले नव्हते, पण गवई साहेब त्यासाठी आले होते. त्यावेळी लोकांनी इच्छा व्यक्त केली होती की याची ज्यावेळी इमारत होईल त्यावेळी तुम्ही सरन्यायाधीश म्हणून त्याचं उद्घाटन करायला या. आणि ते आले. ती उत्तम प्रकारची एक न्यायालय तालुक्याच्या ठिकाणचं तिथं उभं राहिलं मंडणगडमध्ये. 100 वर्ष झाली म्हणून, वकिलीला 100 वर्ष झाली म्हणून. मग त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट आज आपल्याला सहजपणे एक नवीन लँडमार्क निर्माण करून देते. कारण बाबासाहेबांनी त्यावेळी 100 वर्षापूर्वी असं केलेलं आहे. मग आपल्या राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. भाऊराव पाटील आहेत आपल्यामध्ये, रयत शिक्षण संस्था स्थापन केली. ते मुलांना आणायचे म्हणजे लहान मुलं खेड्यापाड्यात चालायला यायचं नाही, अशी 2 मुलं त्यांनी खांद्यावरून आणली. त्यातला एक मुलगा नंतर शिकून बॅरिस्टर झाला आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा कुलगुरू झाला, असा आणलेला मुलगा. आणि दुसरा एक कांबळे, मल्हार कांबळे नावाचा एक मुलगा त्याने उचलून आणला दलित समाजातला, त्याला शिक्षण दिलं आणि नंतर तो महाराष्ट्राचा पोलीस प्रमुख झाला. ह्या 2 महापुरुषांचं जे आपल्यासमोर ही उदाहरणं आहेत ना, ही अशी कृतिशील उदाहरणं आहे. प्रत्येक गोष्ट आपण करावी अशी उदाहरणं आहे. आता आपल्यासमोर प्रश्न काय आहे, समजा अनुसूचित जातीचा प्रश्न आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींचा प्रश्न आहे, ओबीसींचा प्रश्न आहे, असे सगळे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांना हात घातला आहे कुणी? आज आपण ते का करतो आहोत? आपल्या घटनेमध्ये 340वा कलम जे आहे ते ओबीसीसाठी आहे, 341वा कलम आहे ते SC साठी आहे आणि 342वा कलम आहे ते ST साठी आहे. 340व्या कलमाचं काय झालं नाही, 341 ते 42 झालं आणि त्यांना 50मध्येच आरक्षण मिळालं. आणि ते जे 340 जे रखडलं ते 1980पर्यंत रखडलं आणि मंडल कमिशन नंतर त्याला काही आरक्षण मिळालं. का नाही केलं? बाबासाहेबांनी उगाच नव्हतं ते केलेलं. 1928मध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक स्टार्ट कमिटी आली होती, स्टार्ट कमिटी. त्या स्टार्ट कमिटीमध्ये अशा जाती जमातींचा विचार कसा करावा यासाठी ती कमिटी होती. त्या कमिटीचे एक सदस्य बाबासाहेब आंबेडकर होते. 1930मध्ये त्या कमिटीने आपला अहवाल सादर केला.
त्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील किंबहुना देशातील ओबीसीसाठी आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींचा विचार नीट केला पाहिजे असा आग्रह बाबासाहेबांनी धरला. आणि नंतरच्या कालखंडामध्ये 1946मध्ये त्यांनी हू वेअर दी शूद्राज नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या हू वेअर दी शूद्राज या ग्रंथामध्ये या देशातील अलुतेदार बलुतेदार असे जे सगळी मंडळी आहेत, म्हणजे जे आज ओबीसीमध्ये मोडतात, त्या सगळ्यांच्यावरचं ते हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ आहे. तो आधार घेऊन त्यांनी 340वा कलम दिलं होतं. पण 340व्या कलमाचं काही झालं नाही. आता पुढं त्याचा एक इतिहास आहे, आता सांगायला आपल्याजवळ वेळ नाही, वेळ संपत आलेली आहे आपली. त्यामुळे बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीच्या मुळात हात घातला. इथल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी महात्मा गांधींचा फोटो ठेवला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित, ठेवला होता. त्याचे पहिले मतभेद 1931च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये झाले. तिथं दलितांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आले होते आणि हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींना बोलावलं होतं. जिना मुसलमानांचे होते. तर तिथे महात्मा गांधींनी विचारलं, आंबेडकर काय म्हणून आले? ते म्हणले दलितांचे प्रतिनिधी. म्हणजे मी आहे ना त्यांचा, हिंदूंचा प्रतिनिधी मी आहे, हे कशासाठी? असं पहिलं भांडण त्यांचं तिथं सुरू झालं. पण ज्यावेळी देशाची आपली घटना लिहिण्याची वेळ आली, त्यावेळी पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल हे ज्यावेळी महात्मा गांधीकडे गेले की आता आपल्याला लवकरच स्वातंत्र्य मिळेल आणि ते स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आपल्याला आपलं एक संविधान निर्माण करावं लागेल. पण आता वेळ कमी असल्यामुळे आम्ही एक ऑस्ट्रेलियामधला जगातल्या सगळ्या घटनांचा ज्याचा अभ्यास आहे अशा माणसाकडे ही घटना लिहायला देण्याचा विचार करतो. तर महात्मा गांधी म्हणाले, कोट्यावधींच्या आपल्या देशामध्ये असं कोणी नाही माणूस की जो हे लिहीन. त्यामुळे नाही. म्हणजे का नाही? तर नेहरू म्हणले, कोण आहे? म्हणजे डॉक्टर आंबेडकर आहेत ना. हे कोणी सांगितलं? महात्मा गांधी. देशावर ज्यावेळी अशा तऱ्हेचे प्रसंग येतात तर बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि राष्ट्रहित हे प्रथम, हे पुढे येतं. त्यामुळे ज्या महात्मा गांधींचा यांचा खूप संघर्ष, व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅड डन फॉर द अनटचेबल्स नावाचं प्रचंड टीका करणारं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. असं असताना सुद्धा शेवटी देशाची घटना, आता घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर नव्हते, राजेंद्र प्रसाद होते. ज्या 22 वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या होत्या त्यातली एक मसुदा समिती होती, त्याच्यामध्ये बाबासाहेब होते. मग त्याचे ते चेअरमन झाले. ते म्हणले, मला मसुदा समितीवर घेतलं ह्याचा मला प्रचंड धक्का बसला की मला कसं तिथं घेतला आणि मला मसुदा समितीचा अध्यक्ष केला, त्यावेळी मला काय कळेनासंच झालं. आणि मसुदा समितीच्या मी तपशिलात जात नाही, राजेंद्र प्रसाद असं म्हणाले त्या सभेमध्ये की आज जे आपण घटना करतो आहोत त्याचा जो मसुदा आहे तो सगळा बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या कष्टाने केलेला आहे. तेच खरं म्हणजे या घटनेचे आपल्या शिल्पकार आहेत. खरं म्हणजे राजेंद्र प्रसाद घटनेचे शिल्पकार झाले असते, कुणी काही बोललं नसतं तर. पण राजेंद्र प्रसादच म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्यामध्ये काम आहे. हे आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. भारतीय माणूस एकमेकावर प्रेम करणारं, एकमेकातली गुणवत्ता समजून घेणारं, हे आपण समजून जर घेतलं तर मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक जे प्रश्न असतात ते प्रश्न अनावश्यक ते लांबण लागते, त्याच्यावर अनावश्यक चर्चा होते. मूळ प्रश्न काय आणि तो प्रश्न कसा सोडवावा, त्याचा लॉजिकल एंड काय, असा जर आपण विचार केला तर हे दोन महापुरुष आणि महात्मा ज्योतिबा फुले हे आपण डोळ्यासमोर ठेवले तर आपल्या लक्षात येईल. आता वेळ नाही म्हणतो मी. महात्मा फुले
लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या खटल्यामध्ये शिक्षा झाली, ते आणि आगरकर 10,000 रुपयाचा दंड झाला. कुणाकडे पैसे 10,000 रुपये मिळणार? 10,000 रुपये घेऊन महात्मा ज्योतिबा फुले गेले, तो त्यांचा दंड भरला आणि या दोघांना मुक्त केलं. आणि ज्यावेळी ते सुटले तुरुंगातून त्यावेळी त्यांची मिरवणूक पुण्यामधून काढली. हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आपण वेगळ्या अँगलने प्रत्येक महापुरुषाला पाहत असतो. आपण जर आपलं सगळं एकत्र समोर आणल्या गोष्टी, इतक्या प्रचंड गोष्टी आहेत. क्रांती झाली आपल्या देशामध्ये. ह्या क्रांतीचा गुरु जो आहे, क्रांती गुरु, हे लहुजी वस्ताद आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांना शिकवलं आहे, त्यांनी ज्योतिबा फुलेंना शिकवलेलं आहे. असे ते आहे क्रांती गुरु, एका अर्थाचे आहे. आपल्या देशामधल्या दलित, पीडित, वंचित, भटकविमुक्त, त्यातली स्त्री, ह्यांचं चित्रण आपल्या कादंबऱ्यातून अण्णाभाऊ साठेने केलेले आहे. भारतीय संस्कृतीतले सगळे संदर्भ ज्याच्यातनं व्यक्त होतात अशा सगळ्या कादंबऱ्या आहेत. पण ते काय म्हणाले, माझ्या लिखाणाची प्रेरणा काय, तर सगळं जग तू बदल, घराचे घाव घालून, असं मला आंबेडकर सांगून गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे. आता हे आपण कसं एकमेकाला जोडणार? आणि जोडल्याशिवाय गत्यंतर नाही. ह्या जोडल्याशिवाय आपण एक समाज असं कधी पुढे येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आंतरजातीय आणि आंतरप्रांतीय विवाह करावेत. बाळासाहेब देवरसांनी सांगितलं आंतरजातीय विवाह केले पाहिजेत. आता केले पाहिजेत ना. आपले अनेक कार्यकर्ते आहेत. आपल्या कार्यकर्त्याचं कोण नाव घेतलेलं आवडणार नाही. इथं रमेश पांडव बसलेले आहेत. तुम्ही एकदा त्यांच्या घरी गेलो तर बाहेर लहूजी स्मृती, घराचं नाव काय, लहूजी स्मृती, पांडव, रमेश पांडवांचं घर. आता मला पहिल्यांदा काय कळलं नाही, त्यावेळी मी एवढा त्यांच्या इतका प्रगल्भ नव्हतो त्यावेळी. पुढं हळूहळू मला ते कळायला लागलं. त्यांचा मुलगा आहे, प्रचारक होता, प्रचारक म्हणून आला, आंतरजातीय विवाह केला. मी माझ्या 3 मुलांचे आंतरजातीय विवाह केले. ह्या 3 मुलांना 7 मुलं आहेत. एकूण 3 मुलांना 7 मुलं आहेत. या 7तल्या 4 मुलांची लग्न त्यातले दोघांची झालेत, दोघांची ठरले. तेही 4 आंतरजातीय विवाह आहेत. त्यातला एक आंतरराष्ट्रीय विवाह आहे, दुसरा आंतरप्रांतीय विवाह आहे आणि सगळे आंतरजातीय विवाह आहेत. आणि उरलेले दोघेजण काय करतात अजून माहीत नाही. बाबासाहेब भाषणाचा विषय नाही, बाबासाहेब कृतीचा विषय आहे. नाही तर बाबासाहेबांचं नाव घेऊन काही करता येईल. त्यांनी काय काय केलं त्याच्यावर प्रबंध लिहिता येईल, PhD मिळवता येईल. मी तसं जगतो का नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी विवेक विचार मंचचे कार्यकर्ते जे अतिशय उत्तम काम करत आहेत, त्यांना आवडणार नाही कदाचित. एका फार मोठ्या माणसाने पूर्वी एक शब्दप्रयोग केला होता आपल्या संघटनेसाठी. तो या विवेक विचार मंचचे मी ज्यावेळी कार्यकर्ते बघतो त्यावेळी मी सहजपणे तो विचार करू शकतो की हे देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत, ज्याला आपला समाज म्हणजे काय हे कळतं. समाजाचं दुःख, दैन्य हे त्यांच्या श्वासागणिक त्यांना कळतं. त्यांचा श्वास त्याच्याशी जोडलेला आहे. मी खूप शेकडो उदाहरणं सांगेन. मी महाराष्ट्र प्रांतामध्ये 25 वर्ष समरसता मंचाचा प्रमुख होतो आणि अखिल भारतीय सुरू झालं तर 10 वर्ष देशाचा प्रमुख होतो. आणि त्या 10 वर्षात देशात 4 वेळा मी समरसतेसाठी प्रवास केलेला आहे सगळ्या राज्यामध्ये. कारण आपल्याला ज्याने सांगतायत ती माणसं इतकी मोठी आहेत
मी मग आता नावं घेतो, कुठलंही नाव घ्या, त्यांच्याबद्दल काही ना काही सांगता येईल. आणि मी आता बघतोय किती अभ्यासक मंडळी इथं बसलेली आहे. ही सगळी मंडळी, ही जी प्रेरणा आहे की हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे, मी पहिला भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे. बाबासाहेबांनी जे जे सांगितलं आहे ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं आणता येईल असा जर आपण विचार केला आणि आपल्या कृती कार्यक्रमामध्ये मी त्यातली कोणती गोष्ट करू शकेन असे एक स्वतःशी ठरवून तसं संपूर्ण जीवनात तसं जीवन आपण जगणं असं जर आपण ठरवलं आणि अशा आपले अन्य कार्यकर्ते त्याला जर जोडले तर ही जी एक शृंखला आहे ती जॉमेट्रिकल प्रोग्रेशनने सर्व देशव्यापी होतील आणि देशातले प्रश्न सुटण्याच्या मार्गावर येतील असं मला वाटतं. आज आपण दिवसभर खूप कष्ट सहन केलेत, विशेषतः भाषणं ऐकण्याचे, काही चर्चा करण्याचे आणि अतिशय उत्तम कार्यक्रम विवेक विचार मंच आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे. दुसऱ्या 2 पिढ्या ज्यावेळी बघतो आपण माझ्यासारख्याला खूप आनंद होतो. मला प्रबोध निकाळजे मला माझा कार्यक्रम सारखे 4-5 दिवस सारखे सांगत होते, आता कुठे आहात, अमुक ठिकाणी आहेत, कुठे जाणार आहात, तिथनं कसे येणार आहात, तुमची व्यवस्था कुठे केलेली आहे, कार्यक्रम किती वाजता आहे, ते सांगत होते. आज सकाळी त्यांच्या वडिलांचा फोन आला मला, ते बसले असतं मग तात्या आमचे. तर मी म्हणलो तात्या बाप से बेटा सवाई. ही नवी पिढीसुद्धा आज आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या घरातसुद्धा अशी पिढी उभी राहिली पाहिजे की आपल्यानंतर अशीच पिढी उभी राहिली पाहिजे. तर मी जॉमेट्रिकल प्रोग्रेशन हा शब्दप्रयोग वापरला, त्याला काहीतरी अर्थ राहील. एका अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये आपण बोलावलं आणि या कार्यक्रमाने सहभागी होण्याची संधी दिलीत याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय भीम.